हॅलो, नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो. मी अभिषेक सावरकर, इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हा जो पेपर दिसतोय तुम्हाला खाली, त्या पेपर बघायचा आहे. याचं पूर्ण सोल्युशन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. कोणत्या प्रश्नाचं कोणतं उत्तर आहेत, कोणता आन्सर येऊ शकतो, हे खूप महत्त्वाचं ठरणार आहेत. मित्रांनो, जेव्हा केव्हाही तुम्ही पेपर सॉल्व करता तेव्हा तुमचं नॉलेज किती आहे तुम्हाला हे तर महत्त्वाचं ठरतेच, पण पेपरमध्ये तुम्हाला काय विचारलं आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर कोणतं असू शकते अकॉर्डिंग टू देअर पेपरनुसार कोणतं असू शकते. एक MCQ असतो, त्याला 4 ऑप्शन असतात. MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. एक क्वेश्चन त्याला 4 ऑप्शन असतात. कोणकोणत्या क्वेश्चनसाठी 4ही आन्सर बरोबर असतात, तर कोणत्यासाठी 2 आन्सर बरोबर असतात, तर कोणत्यासाठी 3 ऑप्शन बरोबर असतात. आपल्याला तो पेपर कसा डिझाईन केलेला आहे आणि त्या पेपरनुसार किती त्याचे क्वेश्चननुसार त्याचे किती आन्सर बरोबर असू शकते यावर ते डिपेंड्स करतात की आपण कोणता आन्सर सिलेक्ट केला पाहिजे आणि कोणतं नाही केलं पाहिजे. तर मी तुम्हाला आजचा हा जो पेपर आहे त्याचा पूर्णपणे सोल्युशन देणार आहेत. व्हिडिओ नीट बघा, स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचा अडथळा येणार नाही. तर बघा, हा जो पेपर आहे हा शॉर्ट टर्म कोर्स असिस्टंट इलेक्ट्रिशियनसाठी आहे, जो की प्रत्येक गव्हर्नमेंट ITIमध्ये राबवला जात आहे. शॉर्ट टर्म कोर्स त्याचा हा पेपर आहे. हा ITIचा पेपर आहे. हा तुम्हाला कॉम्पिटेटिव्हसाठी सुद्धा उपयोगी पडतो. त्याचबरोबर तुमच्या 2 वर्षाचा जो रेग्युलर ITI करता तुम्ही त्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं लेक्चर आहे ते. त्यासाठी सुद्धा हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे ठरतात आणि हे जनरल नॉलेजसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे प्रश्न पडतात. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका. पहिला जो क्वेश्चन आहे, इन अ मॉड्यूल नंबर 3 व्हॉट इज द नेम ऑफ अ युनिट नंबर 8. म्हणजे पहिल्या क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे की मॉड्यूल नंबर 3मध्ये युनिट नंबर 8चं नाव काय आहे. तर इथं ऑप्शन आहेत. पहिलं फ्युजेस, हे नाही आहेत. त्यानंतर एस्टिमेटिंग ऑफ कॉस्टिंग हे सुद्धा नाही. हे 9 नंबरचं युनिटचं नाव आहे. सबस्टेशन हे 8 नंबरचं आहेत. म्हणजे आपल्याला 8चंच पाहिजे. इथं आन्सर काय येणार, C आन्सर येणार. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर C येणार. बऱ्याच जणांना आन्सर जे आहे D केलं की असं म्हणणं आहे त्यांचं की मॉड्यूल नंबर 3मध्ये 8 युनिटच नाही आहेत. हे तुमचं पूर्णपणे चुकीचं आहेत. याचं जे आन्सर आहेत याचा आन्सर येणार आहेत C सबस्टेशन. युनिट नंबर 8चं नाव जे आहे ते सबस्टेशन आहे. त्यानंतर बघा दुसरा क्वेश्चन, इन विच युनिट साईज ऑफ वायर्स मेजर्स. वायरची साईज कोणत्या युनिटमध्ये मेजर केली जाते. तर हे नॉर्मल क्वेश्चन आहे आणि तुम्हाला माहीत असलं पाहिजे की वायरची साईज जी आहे ते मिलीमीटर स्क्वेअरमध्ये मोजली जाते. स्क्वेअर मिलीमीटर असं म्हणतात त्याला, किंवा मिलीमीटर स्क्वेअर असं म्हणतात. तर या युनिटमध्ये वायरची साईज मोजली जाते. त्यानंतर थर्ड क्वेश्चन बघा, while डिसाइडिंग अ साईज ऑफ वायर विच थिंग शुड बी कन्सिडर. जेव्हा वायरची डिझाईन केली जाते तेव्हा कोणत्या वायरबद्दल कोणत्या गोष्टी कन्सिडर करायला पाहिजे किंवा समजायला पाहिजे. तर पहिलं जे ऑप्शन आहे मटेरियल, दुसरं जे ऑप्शन आहे टाईप ऑफ इन्सुलेशन, C जे आहे A आणि B म्हणजे दोन्ही बा, आणि D जे आहे ते नन तर असूच शकणार नाहीत. तर याचं जे आन्सर येणार आहे याचा आन्सर C येणार आहे. मटेरियल, वायरचं कोणतं मटेरियल आहे, त्यामध्ये कोणतं यूज केलं आहे, कॉपर केला आहे की ॲल्युमिनियम केलेलं आहे. त्याचबरोबर टाईप ऑफ इन्सुलेशन जर चांगलं नसलं तर तापमान जर वाढलं वायरचं तर ते इन्सुलेशन खराब होते आणि त्यापासून आपल्याला शॉक लागण्याची भीती वाढते. तर त्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी कारणीभूत ठरतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा, व्हॉट इज द टाईप ऑफ वायरिंग सिस्टीम. हे सुद्धा झालेलं आहेत, आपलं सर्व झालेलेच क्वेश्चन आहेत. वायरिंग सिस्टीमचे कोणते प्रकार आहेत तर ते आपल्याला सांगायचं आहे. कंड्यूट वायरिंग हे सुद्धा सांगितली होती मी तुम्हाला. त्यानंतर बॅटन वायरिंग आणि क्लीट वायरिंग ह्या तीनही पद्धती आहेत. म्हणून याचा आन्सर जे येणार आहे D येणार आहे. याचा आन्सर कोणतं येणार आहे D, ऑल ऑफ दी अबोव. त्यानंतर आपल्याला व्हॉट इज द नेम ऑफ द डायग्राम नंबर 1. ह्या डायग्रामचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. ही डायग्राम जेव्हा तुम्ही घराची वायरिंग करतात, जेव्हा छापे करण्या अगोदर वायरिंग करतात, ह्या कशाचा बॉक्स आहेत, हा जंक्शन बॉक्स आहेत. 4 वे जंक्शन बॉक्स. हे जे आहेत याला हे जे आहेत हे त्याचे वे आहेत. इकडून पाईप येते, कंड्यूट बॉक्स येतात, पाईप येते, इकडून एक पाईप आणि इकडून पाईप. हे जे 2 दिसते हे स्क्रू फिटर आहेत. स्क्रू असतात, आपण ते सैल किंवा ढिले किंवा फिट करू शकतात, ते उघडू शकतात आणि त्यानंतर त्यातली जॉईन करू शकतात. हेच तुम्हाला सांगायचं होतं त्यामध्ये. त्यानंतर डायग्राम नंबर 2 दिलेली आहे इथे. या डायग्रामचं आपल्याला नाव सांगायचं होतं. व्हॉट इज द नेम ऑफ अ डायग्राम नंबर 2. क्वेश्चन नंबर 6,
याला खूप जणांनी वेगवेगळे नावं दिलेत, पण तसं आहे नाही. याचं जो खरा आन्सर आहे, रिअल आन्सर आहे, हा कन्सिल्ड बॉक्स आहेत. कोणता बॉक्स आहे? हा कन्सिल्ड बॉक्स आहेत. त्यानंतर व्हॉट इज अ स्विच, महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा, आणि कॉम्पिटेटिव्हमध्ये सुद्धा येऊ शकतो. ITI वाल्यांसाठी तर फार महत्त्वाचा आहे. बेसिक क्वेश्चनात पण येतात. का म्हणतात व्हॉट इज स्विच? इथं हे ऑप्शन दिलं आहे, अ फंडामेंटल कंट्रोल डिव्हाइस दॅट ओपन्स ऑर क्लोज अन इलेक्ट्रिक सर्किट. हे आन्सर बरोबर आहेत. जे असं सर्किट जे सप्लाय बंद करू शकतो किंवा चालू करू शकतो त्याला स्विच म्हणतो आपण. इलेक्ट्रिक सप्लाय चालू किंवा बंद करू शकतो त्या गोष्टीला स्विच म्हणतो आपण. त्यानंतर बघा, फ्लोरोसेंट लॅम्प विच ऑफ द फॉलोविंग रे प्रोड्यूस. फ्लोरोसेंट जो लॅम्प आहे, फ्लोरोसेंट लाईट आहे, तो कोणता लाईट प्रोड्यूस करतात? तर आपण हे सुद्धा बघितलं आहे, तो रिफ्लेक्टेड नाही आहेत, रिफ्लेक्शनसुद्धा करत नाही. तो करतो फक्त सी, अल्ट्राव्हायलेट, आणि त्याला शॉर्टली UV म्हणतात, अल्ट्राव्हायलेट UV. आणि याचा आन्सर कोणता येणार आहे? सी येणार आहे. त्यानंतर 9th क्वेश्चन बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन न्यूट्रल अँड अर्थ लिंक. न्यूट्रल आणि अर्थ लिंकमधला कोणता डिफरन्स आहे किंवा कोणता फरक आहे तो आपल्याला सांगायचा आहे. तिथं आता ऑप्शन बघा, न्यूट्रल इज कनेक्टेड न्यूट्रल वेअर आज अर्थ लिंक कनेक्टेड इज अर्थ वायर. हे बरोबर आहेत. पहिलं सेंटेन्स, न्यूट्रललाच कनेक्टेड असणार, तर अर्थ लिंक जो आहे तो अर्थ वायरलाच कनेक्टेड असणार. त्यानंतर बघा, द कलर इज न्यूट्रल लिंक इज ब्लू वेअर ॲज अर्थ लिंक इज ग्रीन किंवा येलो. म्हणजे जो न्यूट्रलचा कलर असतो तो निळा असतो म्हणते, आणि अर्थ लिंकचा जो कलर असतो तो ग्रीन किंवा पिवळा असतो. हे सुद्धा बरोबर आहेत. म्हणून इथं ऑप्शन सी बघा, A आणि B दोन्ही म्हणतात, किंवा इथं D सुद्धा लिहिलं आहे, ओनली A. तर यातलं जे खरी आन्सर आहे ते खरी आन्सर कोणतं असणार? सी असणार. A आणि B हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. त्यानंतर बघा, व्हॉट इज द हायेस्ट मेल्टिंग पॉईंट ऑफ टंगस्टन. टंगस्टन हा असा धातू आहे ज्याचा वापर तुम्ही घरातला जो दिवा राहतो, जो लाईट राहतो पिवळ्या कलरचा, त्यामध्ये टंगस्टन धातूचा वापर केला जातो. तर त्या टंगस्टन धातूचा मेल्टिंग पॉईंट किती आहे? तर त्याचा हायेस्ट मेल्टिंग पॉईंट जो असतो तो 3422 डिग्री सेल्सिअस असतो. आणि हा कॉम्पिटेटिव्हमध्ये सुद्धा येऊन गेलेला प्रश्न आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा तुम्हाला लक्षात असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, डिफरन्स बिटवीन सिरीज आणि पॅरलल सर्किट. सिरीज आणि पॅरलल सर्किटमधला कोणता डिफरन्स आहे ते सांगा म्हणते. यामध्ये थेरॉटिकली दिलं आहे तुम्हाला, लक्षात द्या. इन सिरीज व्होल्टेज इज डिवायडेड वेअर ॲज इन पॅरलल सर्किट व्होल्टेज इज कॉन्स्टंट. पहिलं जे आहेत ते बरोबर आहेत. त्यानंतर बघा, सिरीज इज नॉट यूज इन हाऊस वेअर ॲज अ पॅरलल इज यूज. हे सुद्धा माहीत आहे तुम्हाला. घरी जी लाईन येतात ती सिरीजमध्ये येतात का? अजिबात नाही, ते लाईन येतात पॅरललमध्ये फक्त. का येत नाही मी त्याचंसुद्धा कारण सांगितलं आहे. जर सिरीजमध्ये आली असती घरची लाईन तर ते आपण सायमल्टेनियसली पूर्ण आपल्याला जे घरातले दिवे, लाईट, फ्रीज वगैरे जे कोणतेही उपकरणं आहेत ते एका टाईमलाच बंद करायला ठेवा लागले असते. तर पॅरललमध्ये याचे अपोजिट आहेत. तुम्हाला जे उपकरण चालू ठेवायचं आहे, जे उपकरण बंद ठेवायचं आहे ते आपण वेगवेगळ्या टाईमवर वेगवेगळ्या ठिकाणी किंवा सायमल्टेनियसली चालू बंद ठेवू शकतो. म्हणून घरची लाईन जी असते ती पॅरललमध्ये असते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12 बघा, विच ऑफ द मेन कंपोनंट ऑफ वायरिंग सिस्टीम. वायरिंग सिस्टीमचा महत्त्वाचा कंपोनंट कोणता? तर बघा, इथं ए ऑप्शन दिला आहे, वायर्स, केबल्स हे पण आहेत, स्विचेस आणि सॉकेट हे सुद्धा आहेत. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन बोल्ट, त्यालाच DB म्हणतो आपण, MCB मिनी सर्किट ब्रेकर, त्यानंतर कंड्यूट्स, फ्यूज, ETC हे सर्वच आहेत. जेव्हा तुम्ही घरची वायरिंग करता तेव्हा फक्त वायरच वापरता का तुम्ही? कंड्यूट्स वापरता, पाईप वापरता, MCB वापरता, डिस्ट्रीब्युशन बोल्ट वापरतात, स्विचेस वापरतात, फ्यूज वापरतात, सॉकेट वापरतात, ह्या सर्व गोष्टी वापरतात. आणि या सर्व गोष्टी मिळूनच तुम्ही घरांची वायरिंग करतात. म्हणून इथं ऑप्शन जे बरोबर असणार आहेत ते ऑप्शन बरोबर असणार आहेत, ऑल ऑफ दी अबोव. त्यानंतर बघा, विच ऑफ द फॉलोविंग ॲडव्हान्टेजेस ऑफ अर्थिंग. खालीलपैकी अर्थिंगचे कोणकोणते फायदे आहेत आपल्याला ते सांगायचे आहेत. अर्थिंगचे खालीलपैकी कोणकोणते फायदे आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. तर बघा, अर्थिंग इज पहिलं ऑप्शन काय म्हणते, इट्स अवॉइड्स इलेक्ट्रिकल शॉक अँड प्रोटेक्ट इलेक्ट्रिकल डिव्हाइस. हे बरोबर आहे. इलेक्ट्रिक शॉक अवॉइड करतात, थांबवतात, आणि जे इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे घरचे त्याचं संरक्षण करतात. हे ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर बघा, दुसरं ऑप्शन B, हेल्प्स इन फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट डायरेक्टली इनसाइड द ग्राउंड. जो शॉर्ट करंट राहतो
तो डायरेक्टली जमिनीमध्ये गाळण्यासाठी मदत करतो म्हणते अर्थिंग, हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन सी बघा, ए आणि बी. पण थांबा, डी काय म्हणते ते सुद्धा बघा. डी म्हणते इट्स रिस्क ऑफ फायर इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सिस्टीम, हे चुकीचं आहे. इथं जर असं असलं असतं इट इज अ नॉट रिस्क ऑफ फायर इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सिस्टीम, तेव्हा हे बरोबर असलं असतं. पण इथं नाही आहेत, हे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं आहे. म्हणून ऑप्शन याचं सी बरोबर असणार. सो ऑप्शन जे असणार ते सी बरोबर असणार. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 14. विच ऑफ द फॉलोविंग मेथड ऑफ आर्टिफिशियल रिस्पिरेशन. ITवाल्याला पहिल्याच चॅप्टर आणि पहिल्याच युनिटमध्ये तुम्हाला शिकवलेलं राहते की इलेक्ट्रिसिटीमधून जेव्हा आपल्याला धोका होतो तेव्हा आपण कोणती काळजी किंवा रेस्पिरेशन मेथड असतात त्या कोणकोणत्या आहेत त्या तुम्हाला शिकवलेल्या आहेत. तर बघा, माउथ टू माउथ आणि माउथ टू नोज ह्या दोन्ही पद्धती आहेत रिस्पिरेशनच्या. यामधून जर एखाद्याला शॉक लागला तर तेव्हा काय करायला पाहिजे, ह्या दोन पद्धती वापरून आपण एखाद्याला शॉक लागला आहे तर त्याचा जीव वाचवू शकतो, त्याला मदत करू शकतो. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 15. इन अ इंटरनल वायरिंग कंडक्टर कॅल्क्युलेशन लेंथ एस्टिमेशन हाऊ टू फाइंड अ टोटल वायर. जेव्हा तुम्ही घराची वायरिंग करता तेव्हा वायर किती लागेल तुम्हाला टोटल याचा अंदाज काढण्यासाठी एक सूत्र असते जे की तुम्हाला ITमध्ये शिकवलं जातात. तर त्याचा नेमकं कोणतं सूत्र आहे ते आपल्याला यामधून फाइंड करायचं आहे. तर पहिलं बघा, टोटल वायर इज इक्वल टू राऊट लेंथ इंटू नंबर ऑफ वायर प्लस 10% एक्स्ट्रा. हा एक्स्ट्रा 10% का बरं असते, तर तो आन्सर जे आहे त्याचा आन्सर एच बरोबर आहेत, पण तुम्हाला हे सांगू इच्छितो तो 10% एक्स्ट्रा का असते. कुठं डमी काम येतो आपल्याला. डमी म्हणजे जास्तीचा वायर लागतो कुठे, तर कुठे कमी लागतो वायर, कुठे जास्त वायर लागतो थोडा, त्यासाठी जास्त असावा तो. जॉईंट पडू नये म्हणून वायरिंग करताना कुठेही जॉईंट पडू नयेत, आवश्यक तितकाच आपल्याला वायर लागावं, त्यासाठी 10% हा एक्स्ट्रा दिलेला असतो तिथे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 16. व्हॉट इज अ सबस्टेशन. हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा तुम्हाला कॉम्पिटेटिव्हमध्ये येऊ शकतो. व्हॉट इज अ सबस्टेशन. तर सबस्टेशन कशाला म्हणतात किंवा सबस्टेशन काय आहे ते बघा. इट इज अ सेंटर ऑफ ट्रान्सफर ऑफ व्होल्टेज, कंट्रोल अँड डिस्ट्रीब्युटेड ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी. पहिला क्वेश्चन तर बरोबर आहे. दुसरा बघा का म्हणते, इट इज अ सेंटर ऑफ ट्रान्सफर रिक्वायर्ड डाटा, कंट्रोल अँड इन्व्हेस्टिगेट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. नाही, हे बसत नाही त्यामध्ये, आन्सरमध्ये हे बसत नाही. याचा आन्सर जे येणार आहे फक्त ए येणार आहे. इट इज अ सेंटर ऑफ अ ट्रान्सफर व्होल्टेज, कंट्रोल अँड डिस्ट्रीब्युटेड ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणून याचा आन्सर जे येणार आहे, एक तर ए केलं असेल तुम्ही तर ते फार चांगलं आहेत, किंवा डी केलं असेल ते सुद्धा बरोबर आहे. याची जी प्रोबॅबिलिटी आहे ते दोन्ही आन्सर बरोबर येतात. ओनली ए इज बरोबर, किंवा ए जरी क्लिक केलं असेल तुम्ही किंवा लिहिलं असेल ते सुद्धा बरोबर येणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 17 बघा. व्हॉट इज अ लो व्होल्टेज सबस्टेशन. लो व्होल्टेज सबस्टेशन कशाला म्हणायचं. आता आपण सबस्टेशन बघितलं, त्यानंतर लो व्होल्टेज सबस्टेशन कशाला म्हणायचं ते बघा. द रेंज ऑफ अ व्होल्टेज बिटवीन 230 वोल्ट टू 415 वोल्ट. असं सबस्टेशन ज्याची जी रेंज आहे, जिथं जे व्होल्टेज तयार होतं ते 230 वोल्टपासून ते 415 वोल्टपर्यंत असतो, याला लो व्होल्टेज सबस्टेशन म्हणायचं. त्यानंतर दुसरं ऑप्शन बघा. इट्स यूज इन डोमेस्टिक पर्पज अँड स्मॉल कमर्शियल. हे सुद्धा बरोबर आहे. तर ऑप्शन सी बघा, ओनली ए. थांबा, ए करू नका. डी सुद्धा बघा, बोथ ए अँड बी. म्हणजे लो व्होल्टेज सबस्टेशन कशाला म्हणायचं की तेच इथं आन्सर जे येणार आहे याचं आन्सर डी इज करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर इज डी. म्हणून हे दोन्ही ऑप्शन लागू पडतात डी या ऑप्शनला, म्हणून आपल्याला डी लिहायचं होतं तिथं. लो व्होल्टेज सबस्टेशन जे असतात ते तुमच्या घरी जे व्होल्टेज येतो फॉर अ सिंगल फेज सप्लाय ते किती येतो, 230 वोल्ट येते. त्याचबरोबर 3 फेज सप्लायसाठी किती व्होल्टेज येतो, 415 येतो. 415 ते 430पर्यंत तो येत असतो. ते व्हॅरी करत असतात, कॉन्स्टंट थोडंफार कमी जास्त होत राहतो, बिकॉज पॉवर फॅक्टर डिपेंड्स करते त्यानंतर. तर याचा आन्सर जे आहे ते आन्सर जे येणार याचं डी येणार. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 18. विच ऑफ द फॉलोविंग इक्विपमेंट ऑफ सबस्टेशन. सबस्टेशनमध्ये कोणकोणते कंपोनंट्स किंवा इक्विपमेंट्स आहेत त्याचे आपल्याला नावं सांगायचे होते किंवा इथं बघायचं होतं.
पहिलं ऑप्शन बघा, ट्रान्सफॉर्मर, CT, PT, आयसोलेटर, डिस्क, इन्सुलेटर. हे तुम्ही ट्रान्सफॉर्मरमध्ये बघितलेले आहेत हे सर्व. त्यानंतर बी ऑप्शन बघा, बस बार, रिले, MCB आणि SF6 सर्किट ब्रेकर. त्यानंतर सी बघा, कंडक्टर्स, ETC आणि डी जे ऑप्शन आहेत ऑल ऑफ दिस. तर याचा आन्सर काय येणार? ऑल ऑफ दिस येणार. सबस्टेशन ह्या सर्वच इक्विपमेंटपासून बनलेलं आहेत. जितकं तुम्हाला कंडक्टर आवश्यक आहे तितकं आयसोलेटर किंवा CT असो, PT असो, प्रत्येक कंपोनंट हा की रोल प्ले करतो. म्हणूनच सबस्टेशन तयार होते. तुमच्या डोक्यावर असं कन्सिडर करा, तुमच्या डोक्यावर एकच केस आहे. त्या एक केस तुम्हाला तुमच्या डोक्याला पूर्ण शोभा देतो का? ते सर्व केस आहे म्हणून तुमच्या डोक्याला केस देतो, शोभा देतो. तसंच इथं सुद्धा आहे, सबस्टेशन तयार होतो या सर्व गोष्टीपासून. या व्यतिरिक्त सुद्धा काही इक्विपमेंट असतात सबस्टेशनमध्ये, ते मी इथे लिहू नाही शकलो. पेपर तयार करताना मी तिथे लिहू नाही शकलो, इतके सारे. त्यामुळे मी इतके दिले आणि हा सीधा क्वेश्चन्स होतात, यामध्ये कोणतंही कन्फ्युजन नव्हतं. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 19. व्हॉट इज अ लॉंग फॉर्म ऑफ VCB? आता हा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. जरी तुम्ही फर्स्ट इयर ITI असाल तरी मी शिकवलं होतं ना तुम्हाला हे. मग याचा का बरं चुकला? बऱ्याच विद्यार्थ्यांनीच चुकलं आहेत. याचं ऑप्शन बघा, लॉंग फॉर्म सांगायचा आहे, पूर्ण नाव सांगायचं आहे आपल्याला VCBचं. हा थोडासा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे आणि आपल्याला अशाच क्वेश्चनला समोर जायचं आहे. व्हेंटिलेटर सर्किट ब्रेकर याचं नावही सुद्धा आहेत नाहीत, मी हे अंदाजी टाकलं. त्यानंतर व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर हे जे आहेत याचा ऑप्शन जे येणार बीच येणार याचं ऑप्शन. त्यानंतर सी बघा, व्होल्टेज सर्किट ब्रेकर. हे फक्त मी बनवलेले नाव आहेत, हे ऑफिशियली सुद्धा नाव नाही आहेत मित्रांनो. तरीसुद्धा तुम्ही हे का बरं असं केलं आहे? याचा आन्सर तुमच्याकडून चुकणं मला अपेक्षित नव्हतं शिकवल्यावर. आणि मी तुमच्याकडून हे लिहूनसुद्धा घेतलं होतं बुकामध्ये की VCBचा लॉंग फॉर्म व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर होते म्हणून. मग तुमचं ऑप्शन का चुकलं? आन्सर का चुकवलं तुम्ही? कोणी डी केलं ऑल ऑफ दी अबो, कोणी ए केलं, कोणी सी केलं. काही मोजक्या मुलांचेच फक्त बी आन्सर आहेत, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर. याचं जे आन्सर आहेत बीचं आन्सर आहेत व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 20. विच स्टेटमेंट ट्रू अबाउट AC मशीन? AC मशीनबद्दल खालीलपैकी कोणतं वाक्य हे बरोबर आहे? तर ते बघा, AC मशीन रन्स ओनली अँड AC सप्लाय. तर हे बरोबर आहे वाक्य. बी बघा काय म्हणते, AC मशीन रन्स AC ॲज वेल ॲज DC सप्लाय. नाही, हे चूक आहे. AC मशीन का बरं म्हटल्या जाते AC मशीनला? कारण की ती फक्त अल्टरनेटिंग सप्लायवर चालते म्हणूनच तिला AC मशीन म्हटलं जाते ना. म्हणून मग हे बी ऑप्शन कशाला तिथं बरोबर असणार? AC मशीन अशी मशीन आहे ती फक्त AC सप्लायवरच चालेल. म्हणून इथं आन्सर जे असणार आहे तुमचं, एक तर सी असणार आहेत, ओनली ए किंवा ए असणार आहेत. या दोनपैकी जर तुम्ही केलं असेल, लिहिलं असेल एक, त्याला मी पूर्ण मार्क दिलेले आहेत. त्यानंतर बघा क्वेश्चन 21. विच ऑफ द फॉलोइंग इक्विपमेंट ऑफ AC मशीन? AC मशीनचे कोणते खालीलपैकी कोणते इक्विपमेंट्स आहेत? तर मी तुम्हाला ते सुद्धा सांगितले होते. रोटर, बेरिंग हे सुद्धा AC मशीनमध्ये पार्ट असतात बेरिंग. त्यानंतर बघा मोटर आणि फ्रेम हे सुद्धा AC मशीनचेच पार्ट्स आहेत. म्हणून इथं आन्सर जे येणार तुमचा आन्सर सी येणार. आन्सर काय येणार? सी येणार. बोथ ए अँड बी हे सर्व ए आणि बी हे मशीनचेच पार्ट आहेत. ओनली करायचं नव्हतं, ज्यांनी केलं मी त्याला 0 मार्क्स दिला. इतका सोपा पेपर तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही, खूप सोपा पेपर होता. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 22. व्हॉट इज मशीन? आता हे कोणाला आलं नाही, मी त्याचे काय करू? मशीन कशाला म्हणतात हे तुम्हाला माहीत नाही का? मशीन कशाला म्हणतात बघा, इथं 3 डेफिनेशन दिलेलं आहे. इट कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल पॉवर इंटू मेकॅनिकल इलेक्ट्रिसिटी और वाईस वर्षाचा अर्थ असा होतो की त्याचा उलटं, मेकॅनिकल एनर्जी आहे ती इलेक्ट्रिसिटीमध्ये करतो किंवा इलेक्ट्रिसिटी जी आहे ती मेकॅनिकलमध्ये करतो, त्या गोष्टीला मशीन म्हणतो आपण. मशीन अशी गोष्ट आहे, मशीन हे कसं काम करतो, एक तर इलेक्ट्रिकल एनर्जी हे मेकॅनिकलमध्ये करतो किंवा मेकॅनिकल एनर्जी ही इलेक्ट्रिकलमध्ये करतो. वाईस वर्षा हे याच्यातलं त्याच्यात किंवा त्याच्यातलं याच्यात दोन्ही इकडे करू शकतो. म्हणून त्याला
त्या अशा गोष्टीला मशीन म्हणायचं. अशी मशीन जी इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकलमध्ये करू शकतो, कन्वर्ट करू शकतो, किंवा मेकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्ट करू शकतो, अशा डिव्हाइसला किंवा उपकरणाला मशीन म्हणायचं. जर ते एकच करत असेल तर ते मशीन नाही आहे, ती फक्त मोटर आहे. जर ते इलेक्ट्रिकलचं रूपांतर फक्त मेकॅनिकल एनर्जीमध्ये करू शकत असेल तर अशा गोष्टीला फक्त मोटर म्हणायचं. जर मेकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिकलमध्ये करत असेल तर अशा गोष्टीला फक्त जनरेटर म्हणायचं. फक्त जनरेटर म्हणायचं, सॉरी अल्टरनेटर म्हणायचं. तर बघा इथं तसं तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी ऑप्शनसुद्धा दिलेले होते 2. बघा, इलेक्ट्रिकल इंटू मेकॅनिकल, मेकॅनिकल इंटू इलेक्ट्रिकल. तर हे तुम्हाला फक्त कन्फ्यूज करण्यासाठी दिलेले होतं. याचं जे खरं आन्सर होतं ए होतं याचा आन्सर. मशीन अशी गोष्ट आहेत की ते व्हाईस वर्सा एकामेकाचं काम करतात. एक ते इलेक्ट्रिकलमधून मेकॅनिकलचं करतात किंवा मेकॅनिकलमधून इलेक्ट्रिकलचं करतात. एकमेकाचं रूपांतर करू शकतात ते, आपल्याला जशी गरज पडली तशी. म्हणूनच तिला मशीन म्हणतात. त्यानंतर बघा त्यानंतर क्वेश्चन नंबर 23 बघा. अ डिस्ट्रीब्युशन बोर्ड इज ऑल्सो नोन ॲज. डिस्ट्रीब्युशन बोर्डला अजून काय नाव आहेत, कोणत्या नावाने ओळखलं जातात ते बघा. पॅनल बोर्ड हे सुद्धा बरोबर आहेत. ब्रेकर और इलेक्ट्रिक पॅनल हे सुद्धा बरोबर आहेत. म्हणजे हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. ओन्ली सी हे चुकीचा आन्सर आहे याचं. सी जे आहेत ओन्ली ए हे चुकीचं आहे. डी जे आहेत ए अँड बी बोथ हे. डी जे आहे डी हे ऑप्शन करेक्ट आहेत फॉर दिस क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 23साठी डी हे ऑप्शन बरोबर आहेत. त्यानंतर बघा 24 क्वेश्चन्स. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज इन अ कंट्रोल पॅनल टू प्रोटेक्ट अगेन्स्ट शॉर्ट सर्किट किंवा ओव्हरलोड. खालीलपैकी कोणतं असं डिव्हाइस आहेत किंवा सर्किट आहेत जे की शॉर्ट सर्किट झालं आणि ओव्हरलोड झाला तर उपयोगी येते, त्याचा वापर होतो. तर इथं ऑप्शन दिलेले आहेत आणि हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हा तुमच्या MSCBच्या एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन आहे. इथं पहिला ऑप्शन आहे कॉन्ट्रॅक्टर, बसबार, इंडिकेटर लॅम्प. डी जे ऑप्शन आहे MCB. तर याचा राईट आन्सर जे आहे ते राईट आन्सर आहे याचं MCB. MCB म्हणजेच मिनी नेचर सर्किट ब्रेकर. मिनी नेचर सर्किट ब्रेकर. सर्किट ब्रेकरचं काम काय असतो, ज्या ठिकाणी फॉल्ट क्रिएट झाला त्या ठिकाणी ते प्रोटेक्शन देतात आणि जे आर्थिक नुकसान होत होतं, ट्रान्समिशन लॉसेस होत होतात, ते कमी करण्याचं काम सर्किट ब्रेकर करतात. त्यानंतर बघा लास्ट क्वेश्चन बघू आपण हा. द डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ SF सर्किट ब्रेकर. SF सर्किट ब्रेकरचा एक प्रकार आहे हा. याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ जे आहेत हे खूप मोठी असतात. ॲज कम्पेअर टू एअरच्या तुलनेत 2 ते 3 टाइम्स जास्त असतात, ग्रेटर असतात दॅट ऑफ एअर. म्हणूनच हे हाय ट्रान्समिशन लाईनमध्ये वापरलेलं जाणारं एक सर्किट ब्रेकर आहे. यामध्ये हेक्झाफ्लोराइड्स, सल्फर हेक्झाफ्लोराइड्स हे असतो, गॅस असतो. तो टोटली त्यापासून कोणतीही आग लागत नाही, तो कोणताही घातक आहेत नाहीत, तो कोणताही सेंट देत नाहीत आणि कोणतंही प्रदूषण करत नाहीत. म्हणून त्याचा जो वापर होतो SF सर्किट ब्रेकरचा हा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनमध्ये केला जातो. 230 ते 700 किंवा 735 ते जे हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन असते त्या ठिकाणी HF सर्किट ब्रेकरचा वापर केला जातो. बाकीचे जे क्वेश्चन आहेत 26 पासूनचे ते 50पर्यंत हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया, कारण की व्हिडिओ खूप लांब होतात आणि तुम्ही पाहत पण नाहीत. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.